स्क्रीन टाइम नाही दाखवलं तर काय फायदा होतो, काय बेनिफिट बेबीसाठी? एक तर म्हणजे त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट चांगली होते. दुसरं असतं की जे पेशन्स डेव्हलप व्हायला पाहिजे त्यांच्यामध्ये ते होत नाही जर स्क्रीन दाखवलं तर त्यांना असं वाटतं की सगळी गोष्ट फटाफट होते. ओके. आणि की तो आपण स्क्रीन दाखवतो त्यांना कुठली गोष्ट एक म्हणजे रील्स दाखवले तर एक 20-30 सेकंदाचे असतात. मग ते परत दुसरं असं त्यांना ते वाटतं की सगळ्या गोष्टी फास्ट होतात. किंवा कुठली तुम्ही सिरियल दाखवत असाल किंवा काही गोष्ट गाणे दाखवत असाल तर ते 5-6 मिनिटाचे असतात. मग त्याच्या डोक्यामध्ये त्यांचं प्रोग्राम होऊन जातं की ते फास्ट असतं म्हणजे 5-6 मिनिटामध्ये सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. इन जनरल बरेचसे लोक म्हणतात की स्क्रीन टाइम कमी केला की त्यांची IQ वाढते. ओके. इव्हन ॲडल्ट्समध्ये जर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही एक 9 वीक्स नाही आय थिंक 3 वीक्स का 4 वीक्स तुम्ही स्क्रीन नाही बघितलं काही फालतू गोष्टी तर तुमची एफिशियन्सी आणि ब्रेन फंक्शन वाढतं. तर त्याला हाय हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. कधी चांगले बाबा तर स्पीकरच तिथं आदळायचा असतो. स्पीकर खराब झाला तर अरे वायरिंग नाही ओढायच्या बाळा, असं नाही ओढायचं. बाजूला घेतलं ना याला इथून की नाही म्हणतो यायला दना आदळतो बघा पाय खाली कसं करा. यासाठी तुम्हाला स्पेशल लक्ष ठेवायला लागतं. तुम्ही कितीही बिझी असाल तर या गोष्टींकडे गोविंदा गोविंदा त्याला राहायचंच नाही. जय माय जय माहेश्वरी जय माहेश्वरी. मुलं झाल्यानंतर ना लाईफ किती चेंज होते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तुझ्यामध्ये काय पॉझिटिव्ह झालं सांग बरं. झोप नाहीये. निगेटिव्ह, अच्छा निगेटिव्ह सांगतोय का? बरं, झोप नाही अजून काय टाइमच नाही. एकमेकांना टाइम देता येत नाही, स्वतःला टाइम देता येत नाही, एकमेकांना टाइम देता येत नाही. अजून त्याच्यानंतर कुठं जायचं म्हटलं नंतर नाही जाऊ शकत नाही. प्रत्येक वेळेस विचार करायला लागतो. विचार म्हणजे जाऊ शकत नाही. जायचं असेल तर त्याला घेऊन जायचं आणि त्याला घेऊन जायचं असेल तर खूप अवघड होऊन जातं. म्हणजे साधं जेवायला जरी जायचं असेल तरी त्याला घेऊन जायचं आणि मग तो तिथे खाऊ देत नाही. एक खाईल मग दुसरा मग दुसरा खाईल. अरे देवा, वाटलं नव्हतं असं काही होईल. आणि त्याच्यानंतर असं म्हणजे कुठेही साधं भाजी जरी आणायचं म्हटलं की त्याला प्रॅममध्ये किंवा कॅरियरमध्ये घेऊन जायचं. तू थांबूच शकत नाही ना एकटा. असं आहे निगेटिव्ह. पॉझिटिव्ह पण आहे, पण आम्ही पहिले निगेटिव्हवरती बोलणार आहोत की ह्या सगळ्या गोष्टी फेस करायला लागतात आफ्टर बेबी. आणि झोपा होती नाही. मेन म्हणजे संडे असो किंवा मंडे, रोज तेच स्टोरी असते. त्याच्यामध्ये काय बदल होत नाही. म्हणजे झोप होत नाही. आणि हो, मेन म्हणजे घरी सुद्धा जेवायचं असेल तरी आता बऱ्याच वेळेस तर मी स्वतःसोबत ट्राय करते जेवायचं. आपण एकत्र जेवण 1 वर्ष झालं कारण तो जेवूच देत नाही. तर याच्यावरती कोणाला सोल्युशन माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि आम्हाला त्याची मदत होईल. कारण आम्ही लिटरली 1 वर्ष झालंय. तर 1 वर्ष झालं, एकदा हा जेवायचा मग मी जेवायचं असं झालं. चहा जरी घ्यायचं असेल तर पहिले मी घेते मग तो घेतो. थांब ना, येऊ दे. पहिले मी घेते मग तो घेतो. ठीक आहे, मला गरम चहा लागतो म्हणून मी घेते आणि थंड जर लागतो त्याला म्हणून नंतर चहा घेतो. असं पण आहे. आता आंघोळ करायची बेबीची तेव्हा आम्ही आधी 2 जण बसून त्याला आंघोळ घालायचो. आता ठीक मला एकटीला जमत आहे. तर हे सगळे असे गोष्टी आहेत. म्हणजे प्रॅक्टिकल आम्ही तुम्हाला सांगतो. असं नाही की कंटाळा आला किंवा उगाचच आहे असा विषय नाही आहे. की जर वर्किंग पॅरेंट्स असतील तर ह्या सगळी गोष्टी तुम्हाला फेस करायच्या, याच्यातून जावं लागतं. हेच सांगण्याचा प्रयत्न आहे याच्या माध्यमातून.
तर 11वा महिना चालू आहे आणि बेबीला आम्ही कसं मॅनेज करतो हे तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल वेगवेगळ्या व्हिडिओज मधून. पण मेन महत्वाचा गोष्ट म्हणजे जेव्हा आपण बिझी असतो तर स्क्रीन टाइम वगैरे बऱ्याच ठिकाणी दाखवला जातो. म्हणजे मोबाईल हातात देणं किंवा टीव्ही लावून देणं, मग त्याच्यावरती कार्टून्स वगैरे लावून देणं असं पण होतं. आणि ज्यावेळेस ना मी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेत होती ना, त्यावेळेसच मला तिथल्या पेडिट्रिशियननी स्ट्रिक्टली सांगितलेलं होतं, की काहीही झालं तरी तुम्हाला बेबीला फोन, टीव्ही ह्या गोष्टी दाखवायच्याच नाहीये. कुठलाही लॅपटॉप, फोन, टॅबलेट, पीसी काहीही दाखवायचं नाहीये. मिनिमम तो 5 वर्षाच्या होईपर्यंत एवढ्या गोष्टी तुम्ही पाळल्या तर खूप बरं होईल. आम्ही ते खरंच सिरियसली घेतलं आणि आम्ही दोघांनीही ठरवलं, की अजिबात बेबीला आहे ना स्क्रीन ही दाखवायची नाहीये. आता आपण वर्किंग असतो, वरूणचे ऑफिस असतं. आता माझं ऑफिस होतं म्हणून पण मी आता लीव्ह वरती आहे. तर मग आम्ही कसं मॅनेज करतोय विदाऊट स्क्रीन म्हणजे बेबीला अजिबातच स्क्रीन दाखवत नाहीये. म्हणजे आम्ही जे Netflix, Amazon, Hotstar ह्या सगळ्या ज्या गोष्टींची हे जे सगळे सबस्क्रिप्शन घेतलेले आहेत त्याचा आम्ही यूज करतोच आहे. पण आम्ही ते पण साइड बाय साइड बघत असतो. बट टीव्ही चालू न करता तर हे कसं मॅनेज करते हेच आज मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आम्हाला खरंच बेबीनी डॉक्टरनी जेव्हा सांगितलं, की नो स्क्रीन टाईम तर आम्ही ते तर सिरियसली घेतलंच आणि जेव्हा आम्ही बेबी जसा-जसा मोठा होत गेला तर वेगवेगळ्या टॉयज घेऊन आलेलो. जे की तुम्ही माझ्या बाकीच्या व्हिडिओज, ब्लॉग्समध्ये पण बघितलेलं असेल. त्याच्या डेव्हलपमेंटच्या हिशोबाने आम्ही वेगवेगळ्या टॉयज आणत गेलो आणि आता जवळ-जवळ तो 11 महिन्याचा होत आलेला झाला म्हणजे ऑलमोस्ट. आता त्याचा 12वा महिना चालू होईल काही दिवसांनी. त्याच्या टॉयजचं जे कलेक्शन आहे ते वाढत जातंय. पण स्क्रीन टाईम तो 0च आहे. त्याचं रिझन असं आहे, की ज्यावेळेस बेबी उठतो, तर आम्ही मोस्टली आमचं हे बघा आत्ताच्या जगामध्ये मोबाईलवरती, लॅपटॉपवरती सगळ्यांचीच कामं असतात. तर आम्ही काय करतो, ज्यावेळेस वरूणचं ऑफिस जेव्हा चालू होतं, त्यावेळेस बेबी झोपलेला असतो सकाळच्या टायमिंगला. म्हणजे आमचं रुटीन आम्ही तसं सेट केलेलं आहे. आणि ज्यावेळेस मला मोबाईलमध्ये काही काम असेल, तर मी बेबीला त्याचे जे टॉयज वगैरे आहेत किंवा त्याचं जे काही खेळण्याचं सेक्शन वगैरे जे आहे, तिथं मी त्याला बिझी ठेवते आणि मग मी माझं काम करून घेते. मोस्टली माझे जे ब्लॉग शूटिंग वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तो जेव्हा दुपारच्या वेळेला झोपतो म्हणजे आफ्टर बाथ जेव्हा झोपतो त्याच वेळेस मी करते. आणि ज्यावेळेस मध्ये-मध्ये मला शूट करायचं असतं, तर ते थोडंसं लांब असतं. थोडंसं होतं, पण एकदमच हातामध्ये देऊन वगैरे टीव्ही फोन वगैरे बघणं हे एकदम बंद आमचं नाहीच आहे. आणि ज्यावेळेस व्हिडिओ कॉल वगैरे जे होतात, त्यावेळेस थोडंसं आम्ही बॅक स्क्रीनच दाखवतो आणि एखाद्या वेळेस थोडंसं फ्रंट स्क्रीन वगैरे दाखवतो कारण कम्युनिकेशनच्या हिशोबाने. बट स्क्रीन मोबाईलची तर अजिबात दाखवत नाही हां. तर एवढे सगळे महागडे सबस्क्रिप्शन घेतलेले आहेत आणि आम्हाला ती मूव्हीज, सीरीज वगैरे एन्जॉय करायची असतात. पण आम्ही काय करतो, जेव्हा बेबी रात्री झोपतो, तर त्यावेळेस आम्ही संध्याकाळच्या वेळेला सगळं रिलॅक्स होतं आणि काही काम वगैरे पण नसतं. मग आम्ही थोडा वेळ त्याच्यामध्ये थोडासा टाईम स्पेंड करतो. म्हणजे मूव्हीज असेल, पण आम्ही टीव्हीवरती बघत नाही, की फोनमध्येच बघतो. टीव्ही तर आता बऱ्याच दिवस झाले बंदच आहे. म्हणजे कसं आहे, की जर बेबीला स्क्रीन नाही दाखवली त्याच्यात खूप सगळे बेनिफिट आहेत. म्हणजे खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. आता मी बेबीला कसं बिझी ठेवते हे तर तुम्ही बघितलेलं असेल. त्याचे शेड्यूल वगैरे बऱ्याचशा वेळेस मी टाकलेले आहेत. ते सकाळच्या वेळेला बेबी जेव्हा उठतो त्यावेळेस पप्पा त्याला बाहेर घेऊन जातात आणि 1 तास वगैरे आरामात जातो आणि त्यावेळेस बेबी छानपैकी बाहेरचं सकाळचं जे एन्व्हायर्नमेंट आहे ते एन्जॉय करतो. सकाळी-सकाळी वगैरे करत असतात लोकं. मग त्यांच्याशी हाय-बाय चालू असतं कारण कॉलनीतली लोकं असतात. हाय-बाय असतं. म्हणजे हे इंटरॅक्शन वाढतं बेबी. घरामध्ये जेव्हा येतो त्यावेळेस मग त्याचं खाणं, फूड वगैरे ह्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे तो बिझी राहून जातो आणि जेव्हा त्याचं खायचं होतं तर आम्ही त्याला थोडासा गॅप देतो अंघोळीच्या वेळेस. तोपर्यंत आमचं चहा-पाणीच्या वेळेस होतं. त्यावेळेस मी काय करते, की बेबीला कुठल्याही वेगवेगळ्या टॉयजमध्ये ना व्हेरिएशन आणून आहे ना बिझी ठेवायचा प्रयत्न करते. त्याच्यामध्ये बिझी राहील आणि आफ्टर बाथ तर तो झोपतोच आणि संध्याकाळी मी मॅक्सिमम ट्राय करत असते. तुम्ही जर बऱ्याच ब्लॉगमध्ये बघितलं असेल, कंपल्सरी 1 तास आम्ही त्याला बाहेर वॉकला घेऊन जातो आणि बघा कधी-कधी 1.5 तास पण होतो. फायदा आहे की बेबीची डेव्हलपमेंट छान होते. सोशल ॲक्टिव्हिटीज वाढतात आणि मुलं मंद वगैरे होत नाहीत आणि स्क्रीनमुळे डोळे वगैरे खराब होण्याचे चान्सेस खूप असतात. मुलं मंद वगैरे होतात. सारखं एका ठिकाणी बसून लठ्ठ होतात. ओबेसिटी वगैरे वाढते कारण त्यांची फिजिकल जी ॲक्टिव्हिटीज आहे ती थांबते आणि बऱ्याच वेळेस असं होतं, की आपल्याला काम असतं म्हणून आपण मुलांच्या मोबाईलमध्ये हातामध्ये मोबाईल वगैरे देऊन ठेवतो. पण त्याच्यामुळे आपले काम पटापट होतील असा आपण विचार करतो. पण त्याचा फ्युचरचा जर विचार केला, हे त्याच्यासाठी खूप हानिकारक आहे. नो स्क्रीन टाईममुळे ना त्याची फिजिकल एकतर म्हणजे त्याची फिजिकल डेव्हलपमेंट छान होते. बेबी खूप खेळतात, खूप रांगतात, खूप क्रॉल करत असतात. इकडे-तिकडे
फिरत असतात, ही एक मेन आहे. त्याच्या गार्डनमध्ये वगैरे जेव्हा घेऊन जाते, त्यावेळेस बेबी बाहेरच्या एन्व्हायर्नमेंटमध्ये मिक्स होतो आणि मग तिथे वेगवेगळ्या गोष्टी त्याला अनुभवायला मिळतात, दिसतात डोळ्यांनी आणि मग त्याच्यामुळे त्याची मेंटल डेव्हलपमेंट म्हणू आपण किंवा मग सोशल डेव्हलपमेंट जी आहे, ती तिथे त्याची डेव्हलप होते. त्याला जर स्क्रीन टाईम नाही दाखवला म्हणजे फोन किंवा टीव्ही नाही दाखवला, तर ते काय करतात प्रत्येक वस्तूला ना खूप ऑब्झर्व्ह करतात. तर आता कालचंच एक्झाम्पल आहे. मी त्याला माझ्या घरामध्ये ना छोटंसं ना टेबल वॉच आहे. तर मी जेव्हा त्याच्या हातात दिली, तर तो कंटिन्यू असा बॅक करून, फ्रंट करून, बॅक करून, फ्रंट करून कंटिन्यू ऑब्झर्व्ह करतो. म्हणजे कुठलीही जी नवीन गोष्ट आहे, तर बेबी त्याला शिकण्याचा प्रयत्न करतात, ऑब्झर्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. हेच जर आपण त्याच्या हातामध्ये जर मोबाईल देऊन कंटिन्यू जर मोबाईल देत राहिलो, स्क्रीन दाखवत राहिलो, तर ह्या गोष्टींपासून तो वंचित राहील आणि त्याला ऑब्झर्वेशन स्किल म्हणा किंवा एक डेव्हलपमेंट स्किल जे असतं, तिथे त्याचं व्यवस्थित होणार नाही. त्याच्यामुळे मुलं मंद होतात, की डेव्हलपमेंट जी प्रोसेस आहे ती स्लो होऊन जाते. त्याच्यामुळे असं आहे, की बेनिफिट असा आहे, की जर आपण बेबीला स्क्रीनच नाही दाखवला आणि अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जर बिझी ठेवलं, तर बेबीची डेव्हलपमेंट खूप छान होते. बेबी ॲक्टिव्ह राहतात आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे रात्रीच्या वेळेस जर आपलं काही किचनमध्ये काम असेल, तर बऱ्याच वेळेस असं होतं, की फोन वगैरे दिला जातो. पण ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. कारण बेबीचा स्लीप पॅटर्न बिघडतो आणि मग बेबी किरकिर वगैरे करायला लागतात आणि मग त्यांना ती सवय लागते आणि लिटरली मध्ये-मध्ये असं होत होतं, की अ, बंद फोन जरी आऊच्या हातात दिला, तर तो असा-असा करून डायरेक्ट बेडवर असा पडून असा ऑब्झर्व्ह करायचा. तेही आम्हाला काही चाललं नाही. म्हणजे आम्ही असं बघितलं, की यार धिस इज रॉंग कारण तो कंटिन्यू त्या फोनकडे बंद जरी होता, ब्लॅक स्क्रीन होती, तरी पण तो असं बघत राहायचा. ते आम्हाला नको होतं कारण त्याला तो खेळला असणार, बागडणार हे वय असतं मुलांचं. त्याच्यामुळे स्क्रीन टाईम जर नाही दाखवला तर त्याचे खूप फायदे आहेत. म्हणजे त्याची मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, डेव्हलपमेंट त्याच्यानंतर मोटर स्किल्स जे आहेत, त्याचं बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे त्याला काही गोष्टी बघायच्या असतात, ऑब्झर्व्ह करायच्या असतात, त्यांना हातात घेऊन फील करायचं असतं. या सगळ्या गोष्टींपासून तो वंचित राहतो. तर मेन म्हणजे टीव्ही, स्क्रीन ह्या गोष्टी जर नाही दाखवल्या तेच बेटर आहे आपल्या मुलांसाठी. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करतेय. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. हो आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब, शेअर, कमेंट्स नक्की करून जा. बाय बाय. टेक केअर.